मीरा भाईंदरमध्ये प्रताप सरनाईकांनी 200 कोटींची जागा 3 कोटींमध्ये लाटली। विजय वडट्टीवारांचा सरनाईकांवर गंभीर आरोप। तर तक्रार केल्यास चौकशी होणार, बावनकुळेंचं विधान। जमीन घोटाळा प्रकरणी स्थापन करण्यात आलेली चौकशी समिती आजपासून करणार काम सुरू। 7 दिवसांमध्ये अहवाल द्यायचा असल्यास जॉइंट रजिस्ट्रार राजेंद्र मुठेंच्या अध्यक्षतेखाली समिती करणार कागदपत्रांची तपासणी। जमीन व्यवहारात अनियमितता करणाऱ्यांवर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट। तर ज्यांना FIR कळत नाही ते पार्थ पवारांवर आरोप करतात, विरोधकांचा टोला। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस। परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर मधील शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर घेणार पत्रकार परिषद। कोल्हापुरात महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक एकत्रित लढणार। शिवसेना, विनायक राऊत आणि सतेज पाटलांमध्ये पार पडली बैठक। स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही सोबत घेतलं। हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते होऊन 19 डिसेंबर पर्यंत असण्याची शक्यता। तर विधान भवन सचिवालयाचं कामकाज 28 नोव्हेंबर पासून नागपुरात होणार सुरू। आचारसंहितेमुळे अधिवेशनाच्या दिवसात बदल होण्याची शक्यता। रुपाली चाकणकरांविरोधात विधान केल्यानं रुपाली ठोंबरे पाटलांना पक्षाची नोटीस। शिस्तभंगाची कारवाई का करू नये याचं मागितलं 7 दिवसांमध्ये उत्तर। मुख्यमंत्री फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर। 1400 कोटींच्या वैद्यकीय आणि शैक्षणिक संकुलाचं फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन। नागपूरमध्ये सामूहिक गीता पठणाचा विश्वविक्रम। 52,000हून जास्त विद्यार्थ्यांकडून गीता पठण। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती। मधुमेह आणि रक्तदाब असणाऱ्यांना आता अमेरिकेत प्रवेश नाही। रक्तदाब आणि मधुमेहींना व्हिसा, ग्रीन कार्ड देऊ नये अशा ट्रम्प यांच्या सूचना। आरोग्यावरचा सरकारी खर्च वाढत असल्याचं कारण। मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला शेवटचं सांगतो, आजला राज्याचा नाश करणारा नासका त्याचा शेवट करा। याला चौकशीला घेऊन याची सगळी चौकशी करा, कारण ह्यो फोनवर बोललेला आहे। प्रत्यक्ष आरोपी सोबत याच्या बैठका झालेल्या, प्रत्यक्ष बैठका झालेल्या। माझं तर म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र पोलिसांनी मनोज जरांगेंना धमकी आहे, मी त्यांना काही करायचा प्रयत्न करतोय असं जर चाललं असेल तर माझी आजच्या या माध्यमातून, तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी ही आता महाराष्ट्र शासनानं नाही तर CBIनीच केली पाहिजे। हा कट रचण्यासाठी आरोपींची धनंजय मुंडेंच्या सोबत बैठक झाल्याचा आरोप जरांगेंनी केला। त्यालाही धनंजय मुंडेंनी उत्तर दिलंय। कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा PA। धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं। परळीला नेलं, त्या बीडच्या रेस्ट हाऊस, आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती। ती बैठक धनंजय मुंडेने सोडली। हे आल्याला कळालं की याच्यापाशी 10-20 मिनिटाचा वेळ दिला। आधी तिथंच एक आरोपी नेला होता याच्यातला आधी। आता मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो, अनेक सहकारी आहेत, अनेक जण येतात, भेटतात, बोलतात, कुणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं।
आता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल, बाजूला जाऊन बोलला असेल आणि भेटल्याने बाजूला बोलल्याने मला कळत नाही ह्याच्यात कुणी कसला कट रचला जातो का त्यांना पाठवून ते त्यांचेच कार्यकर्ते आहेत ना। पुण्यातल्या जमीन व्यवहार प्रकरणातली ही बातमी आहे। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात स्थापन करण्यात आलेली चौकशी समिती आजपासून कामाला लागणार आहे। 7 दिवसांमध्ये अहवाल द्यायचा आहे। त्यामुळे जॉईंट रजिस्ट्रार राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली समिती कागदपत्रांची तपासणी करणार आहे। 7 दिवसांचा कालावधी दिलेला आहे। 7 दिवसांमध्ये त्यांना सगळी चौकशी करायची आहे, अहवाल द्यायचा आहे आणि त्यामुळे आजपासूनच ही समिती कामाला लागणार आहे। एक महत्त्वाची बातमी, बाबा सिद्दीकी यांच्या पत्नीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। हत्येचा तपास करण्याकरता SIT स्थापन करावी अशी मागणी बाबा सिद्दीकी यांची पत्नी करणार आहे। याचिकेमध्ये मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहे। हत्येचे खरे गुन्हेगार पकडण्यात मुंबई पोलिसांना अपयश आल्याचा याचिकेत आरोप करण्यात आलाय। हत्येत राजकीय आणि प्रभावशाली व्यक्तींच्या हस्तक्षेपाची छटा असून अशा व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलाय। या प्रकरणी 11 नोव्हेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे। 12 ऑक्टोबर 2024ला बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। एक सविस्तर बातमी बघूया। चंदगडमधील अथर्व दौलत कारखाना ऐन हंगामात कामगारांच्या वादात बंद पडला, पण यामुळे शेतकरी आणि तोडणी वाहतूकदारांचं होणारं नुकसान टाळण्याकरता पर्यायी कामगार उपलब्ध करून हा कारखाना सुरू करण्यात आलेला आहे। कामगार आणि मालक यांच्यातील वाद चिघळल्यानं कारखाना बंद पडेल अशी अवस्था होती। परिसरातील शेतकऱ्यांचं यामुळे मोठं नुकसान होणार होतं। त्यामुळे कारखाना प्रशासनानं पर्यायी मनुष्यबळ 2 दिवसांमध्ये उपलब्ध करून हंगाम सुरू ठेवलाय। त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि तोडणी वाहतूकदारांचं नुकसान टळलं आहे। नुकसान टाळण्याकरता पर्यायी कामगार आणले गेलेले आहेत। हा कारखाना बंद पडेल अशीच परिस्थिती निर्माण झालेली होती। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राधाकृष्ण विखे पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं। सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं सध्या सुरू आहे, असं वादग्रस्त विधान केले विखे पाटलांनी। चूक लक्षात येताच त्यांनी आपण शेतकऱ्यांची 100% कर्जमाफी करणार आहोत अशी सारवासारपण केली। मात्र त्यांच्या या विधानामुळे विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची। तो आपलं अनेक वर्ष काम चालू आहे, काही चिंता नाही। महायुती सरकारनं तर जाहीरच केलंय देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत, हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे।